गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. चित्रदीप प्रकरणाचा अभ्यास सुरू आहे आणि चित्रदीपाच्या निमित्ताने चित्राला जसं अधिष्ठान भिंत किंवा कॅनव्हास असतं त्याप्रमाणे या अध्यस्त रूप जगताला सुद्धा ब्रह्म हे अधिष्ठान आहे आणि ते ब्रह्म मी असल्यामुळे त्याचा अनुभव मी घ्यायचा आहे, हा या चित्रदीपाचा मुख्य विषय आहे. पण चित्रदीपाचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की मतमतांतर किंवा पूर्व पक्ष याचा खूप मोठा गलबला आपल्याला या चित्रदीपामध्ये दिसतो. तरी सुद्धा एकदा या मतमतांतरांचा अभ्यास करावा, त्यांचा जो आपल्यावर असलेला प्रभाव असेल त्यातला काही भागांचा, तर तो आपल्याला दूर करता येतो आणि अशा पद्धतीने ही मतमतांतर एकदाच अभ्यास करून त्या मतांचा विचार आपल्या अंतःकरणात नाही ना, असा एक विचार पक्का करून आपल्याला या मतमतांतरांविषयी असलेलं चिंतन सहज थांबवता येतं. आता हा 67वा श्लोक आहे, तो मनालाच आत्मा म्हणणाऱ्यांचं मत आहे आणि तो अर्थ असा सांगतोय, उपासनेची आवड असणारे लोक मनालाच आत्मा मानतात, प्राण काही भोगत नाही असे स्पष्ट दिसत असल्याने मनाचे भोक्तृत्व सिद्ध झाले. असं त्यांचं मांडणीचा तो विचार आहे की जे उपासक असतात आणि उपासक असल्यामुळे त्यांना उपासनेची साहजिकच आवड असते आणि त्या उपासनेच्या आवडीतनं त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. ते मनालाच आत्मा म्हणतात आणि मग मनालाच आत्मा म्हणताना वरील जे मत आहे 66व्या श्लोकातलं, ते प्राणालाच आत्मा म्हणणाऱ्यांचं, तर ते त्यांचं म्हणणं आहे की मनच प्राण आहे, म्हणजे याचा अर्थ प्राण काही भोगू शकत नाही, मग भोग घेणारं मन आहे म्हणून प्राणापेक्षा मन श्रेष्ठ आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की मन वायुतत्वाचं आहे, 5 महाभूतांचं आहे आणि म्हणून ते मिथ्या आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंतःकरणात लक्षात येत नाही आणि मग मनालाच आत्मा ते धरून मग उपासनाही करतात आणि ते उपासनेत अडकतात. आपल्याला जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा असं लक्षात घ्या की उपासक जो असतो तो उपास्य दैवतात अडकतो. शब्दांच्या स्तरावर अभ्यास करणारा जो असतो तो शब्दांमध्ये अडकतो, त्या अहंकारात अडकतो आणि तिसरा योगी जो आहे तो सिद्धींमध्ये अडकतो. आता हे सगळे सापळे आहेत आणि हे सगळे सापळे पार केल्याशिवाय आपल्याला आपल्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार करता येत नाही. म्हणून मनालाच आत्मा म्हणणाऱ्यांमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागतं की वास्तविक आत्मतत्व जे जन्माला येत नाही म्हणून त्याला स्थिती नाही आणि म्हणून त्याला मरण नाही, असा जो उत्तर पक्षीय विचार आहे तो काही यांच्या मनात नसल्यामुळे ते मनालाच आत्मा म्हणतात आणि मनच भोग घेतं म्हणून ते प्राणांपेक्षा श्रेष्ठ असतं, अशा पद्धतीने बोललेलं आहे. आणि मग त्याला श्रुतीचा आधार देतात आणि मग श्रुतीच्या आधाराला श्लोक क्रमांक 68 असं सांगतोय की मन हेच माणसाच्या बंधमोक्षाचे कारण आहे. श्रुतीत मनोमय कोशही सांगितलेला असल्याने मनच आत्मा आहे. मग आता शंकराचार्यांचा श्लोक त्यांनी त्यांच्या आपल्या काय म्हणूया प्रमाण म्हणून घेतला आणि ते प्रमाण म्हणून घेताना ते असं म्हणाले की खुद्द शंकराचार्यच त्यांच्या ग्रंथात म्हणतात की मनच हे बंधनाला कारण आहे आणि मनच हे मोक्षाला कारण आहे. मग असं जर असेल तर मग मनाला आत्मा म्हणणाऱ्यांचं मत काय होऊन जातं की तुमची उत्तर पक्षीय मंडळीत जर मनाला मन बंधन आणि मोक्षाला कारण ठरत असेल तर मग आता मनातनं मुक्त व्हायला पाहिजे मी, म्हणजे मनाच्या साह्याने मी मुक्त व्हायला पाहिजे. मग पण मूळ जो विचार आहे की ते काय पद्धतीने बंधन आणि मोक्षाला कारण आहे, हा त्यातला विचार आपल्याला कळून घ्यायचा भाग आहे. की जेव्हा शंकराचार्य म्हणतात की मनच त्या माझ्या बंधनाला कारण आहे, त्याचा अर्थ मनच कल्पना करतो. कल्पनेचे एक बरे मोहरताची मोहरे स्वरूपी घालिता बरे निर्विकल्प होय. ही कल्पनेचं एक बरं आहे. ती जर का या द्वैत पक्षाकडे म्हणजे या द्वैत सत्यत्व बुद्धीकडे जर आपण तिला विकास करण्याला चालना दिली तर ती द्वैतमय मोहमय जीवनात अडकते आणि त्या निमित्ताने जगत सत्यत्व, देह सत्यत्व, विषय सत्यत्व अशा भ्रांतीमध्ये माझी अंतःकरण वृत्ती अडकते, म्हणजे मन अडकतं आणि मग त्यातनं मी त्या मनाच्या निमित्ताने बंधनात सापडतो. पण हा विचार काही त्या मनालाच आत्मा म्हणणाऱ्यांना कळत नाही. मग ते श्रुतीचा विपरीत विचार करतात. श्रुती या शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी मांडलेलं मत हे श्रुती इतकंच पवित्र मत आहे. मग ते म्हणतात की मनच ठरवतं
की मी साधना केली पाहिजे, म्हणून स्वरूपी घालिता बरे निर्विकल्प होय. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते स्वरूपाचाही विचार करू शकतो. जर त्यांनी त्या मनाने जर स्वरूपाचा विचार केला, तर ते आत्मस्वरूपाकडे जाण्याची व्यवस्था आहे. पण त्यांनी जर का या जगत सत्यत्व, देह सत्यत्व वृत्तीमध्ये जर का मन टिकून गेलं, तर मी माझ्या आनंदाकडे जाण्याऐवजी दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीकडे निघून जातो. हे माझ्या लक्षात येत नाही. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि ते जर समजून घ्यायचं असेल, तर मग श्रुतीचं जे म्हणणं आहे, की या पद्धतीने मनच माझ्या बंधाला आणि मोक्षाला कारणीभूत आहे. म्हणून इथे काय आहे, मनच आत्मा आहे, असं विपरीत चिंतन मांडण्याचा या पूर्वपक्षीय लोकांचं म्हणणं आहे. पण ते उत्तर पक्षीय मत मात्र काही केल्या अंतःकरणात घेत नाही. मग आता हा 69वा श्लोक जो आहे, तो पण पूर्व पक्षाचा आहे. मनाहून आत असणारी बुद्धी आत्मा आहे, असे मानणाऱ्यांचे मत. मग ते मनाला आत्मा मानणारे जे काय मंडळी आहेत, मानणारी, तर त्यांचं म्हणणं खोडून काढण्यासाठी मग बुद्धीलाच आत्मा आहे अशी मंडळी पुढे येतात. आणि ती पुढे येतात आणि म्हणतात 69व्या श्लोकाच्या निमित्ताने, ज्या अर्थी बुद्धी मनाचे मूळ आहे, त्या अर्थी क्षणिक विज्ञान हाच आत्मा आहे, असे दुसरे क्षणिक विज्ञानवादी म्हणतात. मग हे जे क्षणिक विज्ञानवादी आहे, विज्ञान शब्दाचा अर्थ इथं बुद्धी आहे. आता मन काय आहे, ते संकल्प विकल्प करतं आणि मग त्या संकल्प विकल्पातनं निर्णय घेणारी जी बुद्धी आहे आणि ती बुद्धीच आत्मा आहे, हा त्यांचा मुख्य विचार आहे. कारण मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धी निर्णय घेते आणि त्या निमित्ताने तो जीव त्याची सगळी कर्म करतो. म्हणून बुद्धी ही श्रेष्ठ आहे, असं या क्षणिक विज्ञानवादी म्हणणारे जे आहेत त्यांचं मत आहे. मग त्यांना क्षणिक विज्ञानवाद आणखीन पुढे जाऊन ते असं मांडतात, की एका क्षणात बुद्धी म्हणजे उत्पन्न होते, नंतर एक क्षण टिकते आणि एका क्षणात म्हणजे तिसऱ्या क्षणी ती नष्ट होते. म्हणजे 3 क्षणामध्ये हा सगळा खेळ पूर्ण होतो. काय लॉजिकनी बोललेलं आहे हे मला काही कळतच नाही. मग अशा पद्धतीने जागृत अवस्थामध्ये बुद्धीचं निर्माण होणं, एक क्षण टिकणं आणि पुन्हा त्या एका क्षणानंतर म्हणजे तिसऱ्या क्षणी नष्ट होणं. आता या क्षणिक बुद्धीलाच ते श्रेष्ठत्व देतात, त्यालाच ते विज्ञान म्हणतात आणि त्यालाच ते आत्मा म्हणतात. आता हे असं क्षणिक विज्ञानवादी जे आहेत त्यांचं मत आहे. पण पुढचा जो 70वा श्लोक आहे, तो असं सांगतो, क्षणिक विज्ञानवादी आणखी सांगतात, की मन व बुद्धी एकच नाही. म्हणजे मनापेक्षा बुद्धी कशी श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी ते पुन्हा मन आणि बुद्धी हे वेगळे कसे आहेत हे त्यांच्या परीने समजावून सांगतात. मी ही वृत्ती असलेले व हे ही वृत्ती असलेले अंतःकरण 2 प्रकारचे आहे. विज्ञान अहम वृत्ती असून मन इदम वृत्ती आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून अंतःकरणामध्ये आपल्याला मी व हेची भाषा आपल्या अंतःकरणात आहे. जेव्हा आपण आपल्या स्वतःविषयी बोलतो, म्हणजे या उपाधीविषयी स्वतःच्या बोलतो, तेव्हा मी अशा शब्दांनी आपण म्हणतो. मला तहान लागली, मला भूक लागली, अशा पद्धतीही बोलतो. म्हणून इथे काय आहे, मी बोलताना म्हणणारे जे अंतःकरण आहे, ते त्या उपाधीच्या आत आहे. आणि हे म्हणणारे जे काय अंतःकरण आहे, ते मात्र उपाधीच्या बाहेर आहे. आता जेव्हा आपण हा, ही, हे या पद्धतीने जेव्हा एखाद्या वस्तूविषयी किंवा एखाद्या पदार्थाविषयी बोलतो, त्यावेळी तो आपल्या उपाधीच्या बाहेर पदार्थ असतो. म्हणजे हे 2 प्रकार अंतःकरणाचे आहेत, असं त्यांनी तिथे आपल्या पुढे स्पष्ट केलेलं आहे. आणि मग त्यांचं म्हणणं आहे, जे बाहेर जे आहे अंतःकरण ते मन आहे. बाहेरच्या अंतःकरणाला ते मन म्हणतात आणि मन हे स्थूल आहे. आणि आत मात्र जी निर्णय घेणारी जी काय बुद्धी आहे, ती अत्यंत सूक्ष्म आहे, कारण ती उपाधीच्या आत आहे. आणि मग ती आत असल्यामुळे तीच श्रेष्ठ आहे. मनापेक्षा ती श्रेष्ठ आहे आणि मग म्हणून बुद्धीच विज्ञान आहे आणि मनापेक्षा ती सूक्ष्म असल्यामुळे ती श्रेष्ठ आहे. म्हणून विज्ञान म्हणजे बुद्धीच आत्मा आहे, असं बौद्ध मताचं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे. पण त्यांच्या लक्षात काही केले येत नाही, की बुद्धी तेज तत्वाची आहे, ती 5 महाभूतांची आहे आणि बुद्धी उत्पन्न होते, काही काळ टिकते आणि कालांतराने तिचा ऱ्हास होतो. आपण पाहिलेलं आहे, की आपल्या तरुणपणाच्या काळामध्ये बुद्धी अत्यंत शार्प असते. 50-60ला आलं की बुद्धी विसरायला लागते आणि 80-85 वय झालं की काही जणांना काय आपण करतोय हेही कळत नाही. शिवाय आपण झोपेचा विचार केला तर बुद्धी नावाचं तत्व शांत होऊन जातं. त्यामुळे
बुद्धीलाच आत्मा म्हणणारे जे काय क्षणिक विज्ञानवादी आहेत त्यांची कीव करावीशी वाटते. कारण आत्मा हे सगळेच मानतात. प्रत्येक जे शास्त्राकार जे आहेत ते आत्मतत्वाला मानतात. पण आत्मतत्व मानताना ते उत्तर पक्षाचा जो अत्यंत पद्धतशीरपणे मांडलेला जो विचार आहे त्याला मात्र बगल देतात, त्याच्याकडे ते लक्ष देत नाही आणि स्वतःचं असं काहीतरी एक विपरीत मत मांडतात. पण असंच विपरीत मत मांडून ते स्वरूपाशी एकरूप होत नाही असा त्याचा विचार आहे. मी मागे एकदा तुम्हाला म्हणालो सर्वांना, श्रोत्यांना सगळ्यांना मी सांगितलं, की जेव्हा मी साखरे महाराजांशी बोललो, की नक्की या लोकांचं म्हणणं कसं काय स्वीकारायचं? की हे म्हणतात, की आम्हाला या एका वृक्षाखाली ज्ञान झालं, तर याचा अर्थ काय? तर ते म्हणाले, अद्वैत मत सोडून कितीही काहीही अभ्यास केला, तरी जीव ब्रह्मैक्य ज्ञान होण्याची कुठेही व्यवस्था नाही. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा यांना आपल्या म्हणजे उत्तर पक्षीय मताकडे यावंच लागेल आणि तोपर्यंत यांना जीवनमुक्तीचा काहीही विचार करण्याचं काही कारण नाही, म्हणून ते मुक्त होण्याचंही काही कारण नाही. म्हणजे इतक्या परखड आणि स्पष्टपणे त्यांनी उत्तर पक्षाच्या बाजूनी मत मांडलं आणि म्हणून तेच मत मला ग्राह्य आहे असा सतत मला विचार करावा लागेल. आता 71वा श्लोक त्या 70व्या श्लोकाचं महत्व म्हणजे काय म्हणूया, पुष्ट्यर्थ जे बोलणं आहे की बुद्धीच आत्मा आहे, त्याला ते काय म्हणूया प्रमाण देतात. बुद्धीच कारण व मन कार्य आहे. मी हा अनुभव हे या अनुभवाचे मूळ आहे हे स्पष्टपणे कळते. कारण स्वतःला न जाणता स्वतःहून बाहेरचे पदार्थ कधीच जाणता येत नाही. म्हणजे जगाचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी मी आणि तू हा विषय येतोच समोर. आता मीचा जो विचार आहे तो आपल्या स्वतःच्या शरीराच्या सापेक्षतेने बोललेला विचार आहे आणि तू हा जो विचार आहे तो बाहेरील जो भाग आहे म्हणजे बाहेरील अंतःकरणाचा विचार म्हणजे ज्याला स्थूल मन असं जे त्यांनी म्हटलेलं आहे त्याचा आहे. म्हणून इथे काय आहे, माझ्या सुखाचा विचार जो आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि तो कोण करतं, तर ती आतील बुद्धी करते. म्हणजे या शरीराच्या आतील ती बुद्धी हा विचार करते. म्हणून बुद्धी श्रेष्ठ आहे. त्याच्यावर माझ्या श्री गुरूंनी असं म्हटलेलं आहे, आप मेलं जग बुडालं. हे या म्हणीनुसारचं वागणं, की माझं चांगलं झालं मग काय आहे, ठीक आहे. आता जिवंत असेपर्यंतचा हा विचार आहे. कारण मरायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र काय असतं, मी मरू इच्छित नाहीये. समोरचा गेला तरी चालेल. देह मिथ्या मांडायची जेव्हा वेळ येते त्यावेळी माझे श्री गुरु नेहमी म्हणतात, देह मिथ्या आहे पण समोरच्यांचा, माझा नाही. अशा पद्धतीने विचार करून चालत नाही. असे विपरीत विचार हे या पूर्वपक्षीय मंडळींचे असतात. म्हणून श्लोक 71 आपल्याला हेच सांगतो, की बाबा हे विज्ञान मतवादी जी काय मंडळी आहेत ती सगळी फुसकी मंडळी आहेत. म्हणजे त्यांचे विचार काही जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला अजिबात अनुकूल नाहीत. हे आपल्याला अंतःकरणात पक्क केलं पाहिजे. आता 72वा श्लोक जो आहे ते विज्ञानाचे क्षणिकत्व. ते पण बौद्ध मतवादी आहेत, पण त्यांच्यातही अशा पोट जाती असतात आणि त्या बोलतात. ज्या अर्थी प्रत्येक क्षणाला वृत्ती उत्पन्न होऊन नष्ट होते असे कळते, त्या अर्थी विज्ञान क्षणिक आहे व ते स्वतःला जाणत असल्याने स्वप्रकाशही आहे. अशी बोलणी सुरू केलेली आहे. म्हणून इथे काय आहे, या सगळ्या व्यवहारांचा विचार जो आहे तो जागृतीतला अहम जो आहे तर त्याच्या संदर्भाने चालतो. म्हणजे उदाहरणार्थ मी जागा झालो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मला हे हवे, मला ते हवे, या पद्धतीने जे सगळे विचार मांडले जातात ते सगळे अहमच्या पद्धतीने मांडले जातात. पण या आपली जी काय वृत्ती आहे ती उठत असते. म्हणजे एखाद्या विषयाविषयी ती एखादा विचार करते आणि मग त्यानंतर ती वृत्ती त्या विषयावरनं उठते, आणखीन दुसऱ्या विषयाचा विचार करते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की ती पहिली जी वृत्ती आहे ती त्या पदार्थाविषयी बोलत होती, ती तिथून निघाली दुसऱ्या पदार्थाविषयी ती बोलायला लागली. पण होतं काय, त्याच्यामध्ये जे काय म्हणणं आहे तो जो वृत्तीचा प्रवाह जो आहे तो ते काही मानायला तयार नाही. ते क्षणिक विज्ञानवादी जे आहेत त्या बुद्धीच्या प्रवाहाला न मानता ते केवळ असं म्हणतात, की एका क्षणात बुद्धी निर्माण होते, दुसऱ्या क्षणाला टिकते आणि तिसऱ्या क्षणात ती मात्र नष्ट होते. म्हणजे याचा अर्थ ही बुद्धी मला माझ्या बुद्धीला पटत नाही, मला हे पटतं, अशा पद्धतीने ती सतत जागृतीत व्यवहार करत असते आणि ती बुद्धी निर्णयही घेत असते. अनेक निर्णय या 24 तासात आपण घेतलेले
जागेपणीचे तेही लक्षात येत असतात, तरी सुद्धा एका क्षणात निर्माण होते, एक क्षण टिकते आणि एका क्षणात नष्ट होते. हे विचार कसे मांडले जातात, हे सगळे विपरीत विचार आहे. म्हणून मी मला कळण्यासाठी आणखीन एका ज्ञानवृत्तीची गरज नाहीये. ही त्रिपुटीतली बुद्धिवृत्ती पुरेशी आहे. असं तीच मला एक कळून देण्यासाठी समर्थ आहे. आणि ती कशी आहे, तर ती बुद्धिवृत्ती स्वयंप्रकाश आहे. कारण आपण आत्म्याचं स्वयंप्रकाशत्व मानलेलं आहे. आणि आपण स्वयंप्रकाशत्व मांडताना आपण असं म्हणलेलं आहे, म्हणजे उत्तर पक्षीय मंडळींनी, की आत्मस्वरूपाच्या प्रकाशातच या सर्व जगताच्या पदार्थांचं प्रकाशन होतं, म्हणजे ते मला दिसून कळतात. पण यांनी मात्र काय केलंय, की त्या बुद्धिवृत्तीला स्वयंप्रकाशी मानलेलं आहे आणि ती स्वयंप्रकाशी मानून वास्तवात ती बुद्धी एका क्षणात निर्माण होते, एक क्षण टिकते आणि एका क्षणात जाते. अशा पद्धतीने विपरीत मत मांडलेलं आहे. आणि त्या विपरीत मतात आपल्याला मात्र अजिबात इंटरेस्ट घ्यायचा नाहीये, एवढं लक्षात ठेवायचंय, की असा काही मला माझ्या बुद्धीचा अहंकार माझ्या अंतःकरणात झालेला असेल आणि त्यामुळे मी म्हणजे बुद्धी असा व्यवहार करत होत असेल आणि बुद्धीचे धर्म मी आत्मस्वरूपावर घालून मी जर संघभ्रांतीचा मालक होत असेल, तर त्यातून लवकरात लवकर सुटण्यासाठी हा विचार मुख्य आहे. जरी क्षणिक विज्ञानवादाचा विचार माझ्या अंतःकरणात नसला, तरी सुद्धा त्याला साजेसा बुद्धिसत्यत्व भ्रांतीचा विचार सहजच असतो. म्हणून इथे आपल्याला त्या बुद्धिसत्यत्व भ्रांतीतनं जर का मला बाजूला पडायचं असेल, तर मग ती बुद्धी आणि आत्मा या दोघांना वेगळं करण्याशिवाय पर्याय नाहीये. त्या बुद्धीला बोध होण्याचं काहीच कारण नाही, कारण आत्मा चेतन आहे. पण बुद्धीच्या साहाय्याने, म्हणजेच बुद्धिस्त चिदाभासाच्या साहाय्याने मी आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी अज्ञान निवृत्तीचा विचार करू शकतो. म्हणून बुद्धी कुठे श्रेष्ठत्व आहे, तर ते विचार करण्यामध्ये श्रेष्ठत्व आहे. आणि मग तैसा विचारूनी अहंकारू सांडीजे, मग अस्तीची वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपणच केली. म्हणून हा जो अहंकार आहे तो दूर करायचा असेल, तर या बुद्धिवृत्तीची गरज असते. पण हे काही केलं या क्षणिक विज्ञानवादी लोकांना कळत नाही. म्हणून बुद्धी श्रेष्ठ आहे अशा पद्धतीने बुद्धीलाच आत्मा मानतात. पण बुद्धी येणारी आणि जाणारी आहे असा विचार केवळ उत्तर पक्षीय करू शकतात. आणि माझी बाजू ही उत्तर पक्षीय आहे असा सतत विचार केला पाहिजे. आता वरील मताला श्रुतीचे प्रमाण मात्र ते द्यायला विसरत नाहीत. तो त्या 73व्या श्लोकाचा विषय आहे. हा विज्ञानमय कोश म्हणजे जीव असे वेद सांगतो. जन्म मरण सुख दुःखादी संसारही त्याचाच आहे. फार स्पष्ट, फार त्या श्रुतीचा विचार कसा विपरीत पद्धतीने करायचा हे यांच्याकडे शिकावं. म्हणून इथे काय आहे, तैत्तरीय उपनिषदातला हा कोशांचा विचार मांडलेला आहे. आणि बुद्धीच्या साहाय्याने वास्तविक एकमेव अद्वितीय स्वरूप जाणण्यासाठी, अज्ञानाच्या निवृत्तीसाठी या बुद्धीचा उपयोग होतो. या गोष्टीला पुष्ट्यर्थ ही श्रुती मांडलेली आहे. आणि तो जो मनोमय कोश असेल किंवा बुद्धिमय कोश असेल, अशा पद्धतीने कोशांची भाषा मांडलेली आहे. पण त्या कोशाला देह नावाची गोष्ट जोडली गेलेली आहे, म्हणून कोश मिथ्या आहे हे सांगून त्या कोशाचं अधिष्ठान असलेला आत्मा तोच सत्य आहे आणि तेच माझं स्वरूप आहे हे श्रुतिमत मात्र यांना काही संमत होत नाही. म्हणून इथे एकमेव अद्वितीय ब्रह्मस्वरूपाची फळस्वरूप प्राप्ती होते असं सांगणारी श्रुती आहे. आणि मग बुद्धीलाच आत्मा असं कुठेच म्हणलेलं नाहीये. असं वास्तवात बुद्धीला आत्मा असं श्रुतीने कुठेच म्हणलेलं नाही. तरी सुद्धा कोश हा शब्द जेव्हा पुढे येतो त्यावेळी आपल्याला तो आवरण अशा अर्थाने तिथे तो मांडलेला आहे हे काही पूर्वपक्षी लक्षात घेत नाही. म्हणून त्या कोशाच्या निमित्ताने, म्हणजे बुद्धीच्या कोशाच्या निमित्ताने आत्मस्वरूपावर आलेलं जणू काही ते एक आवरण आहे असं जे काय श्रुतीचं म्हणणं आहे ते ही लोक मानायला तयार होत नाही. आणि ते कोश बाधित करावे आणि मी माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हावं हा मुख्य श्रुतीचा विचार आहे. पण तोही तो विचार करत नाही. आणि मग ते पुढे त्याच्या आत असणारा जो आनंदमय कोश आहे त्याचाही विचार सोयीस्करपणे विसरतात. कारण का, विचार करायला गेलं तर यांच्या बुद्धीच्या पुढेही तो आणखीन एक आनंदमय कोश आहे ना. मग त्या कोशाचा विचार का करत नाही? म्हणजे हे जे सोयीस्करपणे जे विसरणं आहे ते बौद्ध मताचे विचारधारा आहे. म्हणून बौद्ध मत फसवं आहे आणि या फसव्या मतांमध्ये आपण अजिबात अडकता कामा नये. हा या मुख्य चित्रदीपामध्ये या सर्व मतमतांतराचा विचार सांगण्याचा हेतू आहे. आता शून्यवादी बौद्ध
असे म्हणतात. आता त्या बौद्धांमध्येही काही शून्यवादी आहेत, त्यांचं मत ते मांडतात. वीज, ढग, पापण्यांचे लवणे याप्रमाणे क्षणिक विज्ञान असलेले विज्ञान आत्मा नाही. विज्ञानानंतर दुसरे तत्व अनुभवता येत नसल्यामुळे माध्यमिक बौद्ध शून्य हाच आत्मा मानू लागले. हा 74व्या श्लोकाचा विचार आहे की क्षणिक विज्ञानवाद्यांचे म्हणणे माध्यमिक बौद्ध आता खोडून काढत आहे. आता विज्ञान हा आत्मा नाही, म्हणजे बुद्धी. विज्ञान शब्दाचा अर्थ बुद्धी. आता बुद्धी हा आत्मा नाही. कारण का? विज्ञानानंतर पुढे काहीच अनुभव येत नाहीये. म्हणजे काय झालं? बुद्धीलाच आत्मा म्हणणारे जे काय बौद्ध मतवादी आहेत, त्यातले हे पोट असलेले बौद्ध मंडळी ती असं म्हणतात की विज्ञानानंतर काहीच अनुभव येत नसल्यामुळे आता शून्यच आत्मा आहे. आता शून्य शब्दाचा अर्थ त्यांना काय विचारला, तर शून्य शब्दाचा अर्थ काही नाही. मग काही नाही हेच काय आहे? आत्म्याचं स्वरूप आहे. आता म्हणजे काय आहे? काही नाही हेच आत्म्याचं स्वरूप आहे या शब्दाचा अर्थ कार्यकारण भाव संबंधाचा विचारच नाही. या जगातील प्रत्येक वस्तू कार्यकारण भावासहित आहे आणि या बुद्धीला सुद्धा अधिष्ठान आहे. कारण बुद्धी जर का अध्यस्त असेल तर अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नाही. असं असताना त्या बुद्धीचं अधिष्ठान मात्र शून्य असं मानतात आणि शून्य म्हणजे काही नाही असा अर्थ करतात. मग आता ते सुद्धा मात्र वरील सिद्धांतासाठी श्रुतीचं प्रमाण देतात आणि तो 75व्या श्लोकाचा विचार आहे आणि तो असं सांगतात. ज्या अर्थी हे जगत उत्पत्तीपूर्वी असत होते असे श्रुती सांगते, त्या अर्थी ज्ञान व ज्ञेय अशा रूपाचे हे जगत भ्रमामुळे भासते. आता त्यांनी श्रुती घेतली त्यांच्या मदतीला. असं देव सौम्य इदमग्र असी, की सृष्टीपूर्वी म्हणजे सृष्टी व्यक्त होण्यापूर्वी ती असतरूप होती. म्हणजे सृष्टीचं व्यक्त होणं आणि त्याच्या अलीकडचा जो विचार आहे ती अत्यंत असद्रूप आहे असं श्रुती सांगते. त्या अर्थी सृष्टीचे अधिष्ठान शून्य आहे असे श्रुतीला सांगायचंय. आता ती सृष्टीचं सांगताना आपण जे काय उत्तर पक्षीय मंडळी आहोत की ती जी सृष्टी आहे ती बीजरूपात अव्यक्त स्वरूपात राहते. पण तरी सुद्धा त्या सृष्टीला, बीजरूपात असलेल्या सृष्टीला ब्रह्म हेच एकमेव अद्वितीय असलेलं ब्रह्म हेच अधिष्ठान आहे. त्याच्या सत्तेवरच ही सृष्टी अव्यक्तामध्ये लीन होऊन राहते. हा विचार मांडलेला आहे. पण ते तसा अर्थ करत नाही. आणि ते मग पुढे म्हणतात, सृष्टी निर्माण होण्यापूर्वी व्यक्त स्वरूपात अस्तित्वात नसून हे श्रुतीला जे बीजरूपात आहे असं सांगायचंय, त्याच्यापेक्षा वेगळा विचार आपल्याला करण्याची गरज आहे. आणि तो विचार वेगळा करण्याची गरज अशी आहे की ती जेव्हा व्यक्त होते, जेव्हा ती भासायला लागते, तेव्हा मात्र त्याला शून्याचीच सत्ता होती असं बोलावं लागतं. आणि म्हणून काय आहे, ती जी काय सृष्टी निर्माण झाली ती शून्यरूप आत्मस्वरूपाच्या सत्तेवर निर्माण झाली. म्हणून इथे काय आहे, शून्यच त्याचं अधिष्ठान आहे अशी भाषा बोलायला लागतात. आणि मग शून्य शब्दाचा अर्थ काय आहे असं त्यांना जेव्हा विचारलं जातं त्यावेळी शून्य शब्दाचा अर्थ काही नाही. आणि काही नाही पासून काहीतरी निर्माण झालं हा काही कार्यकारण भाव संबंध आहे, तो मात्र काही केल्या मनाला पटत नाही. म्हणून इथे जी काय ही आतापर्यंत मांडलेली जी मतं आहेत ती अत्यंत विपरीत आहेत. म्हणून अशा प्रकारे चार्वाकापासून ते या शून्यवाद्यांपर्यंत जी पक्षीय मतं आहेत ती पंचदशीकारांनी मांडली. 63 ते 75 श्लोक जो आहेत ते सगळे पूर्वपक्षीय मंडळी जे काय त्यांचे विचार आहेत ते मांडलेले आहेत. म्हणून इथे शून्यवाद्यांचं खंडन जे आहे ते पंचदशीकार आता या 76व्या श्लोकाच्या निमित्ताने करणार आहेत. तो विचार आपल्याला महत्वाचा आहे. लक्षात घ्या, 63 पासून 75 याचा जर विचार केला, 63 12 75 आणि शिवाय 63 म्हणजे 13 श्लोक हे पूर्वपक्षीय मांडले आणि या 13 श्लोकांचं खंडन केवळ एका श्लोकात केलं. या शब्दात आपल्याला लक्षात घेता येईल की उत्तर पक्ष किती नेमका आणि नेटका आहे. की तुम्ही भाराभर मतं मांडता, भाराभर गोष्टी मांडता, पण आम्ही तुमचं एकाच याच्यामध्ये श्लोकामध्ये म्हणजे काही शब्दांच्या समूहामध्ये आम्ही तुमचं खंडन करू शकतो. आणि तो 76वा श्लोक असा आहे की पंचदशीकारांनी केलेले वरील मताचे खंडन. अधिष्ठाना वाचून भ्रम होणे शक्य नसल्यामुळे आत्म्याचे अस्तित्व सिद्धच होते. तसेच शून्याला ही जाणणारा आवश्यक असल्याने आत्मा सिद्ध होतो, अन्यथा तुला शून्याविषयी बोलता येणार नाही. मग आता उदाहरण जर का आपल्याला द्यायचं असलं
की उन्हात शिंपलीचे चकाकणे भ्रमाला कारण आहे, हे मान्य आहे. मोह वगैरे गोष्टी या नंतर निर्माण होतात. आधी काय होतो, शिंपलीवर चांदीचा भ्रम होतो आणि मग चांदीविषयी माझ्या अंतःकरणात काही मोह वगैरे युक्त विचार होतात, की नाही ही चांदी जर असेल तर आपण याचा दागिना वगैरे करू शकू. पण आता लक्षात घ्या, जेव्हा चांदी आपल्याला भासते, तेव्हा ती शिंपलीच्या सत्तेवर भासते. म्हणजे शिंपलीचं अस्तित्व जे आहे, ते कल्पित रूपाने का होईना आहे. व्यावहारिक सत्तेत त्या शिंपलीचं एक अस्तित्व आहे. आपण शिंपली उपहित चैतन्य म्हणतो, पण त्या शिंपलीचं जर अस्तित्व आहे, तर ते धडधडीत शिंपलीचं अस्तित्व दिसत असताना ती शिंपली नाही हे म्हणणं मूर्खपणाचं ठरतं. चांदी भासते हे बरोबर झालं, पण चांदीचं अधिष्ठान जे आहे ती शिंपली आहे आणि त्या शिंपलीच्या सत्तेवर जर हा चांदी भास होत असेल, तर काही नाही च्या सत्तेवर हा चांदीचा जो भास होतो हे म्हणणं काहीसं चुकीचं ठरतं. म्हणजे मूर्खपणाचं ठरतं आणि ते मूर्ख शब्दाचा अर्थ अज्ञान असा आहे. म्हणून इथे कार्यकारण भाव संबंध जेव्हा सांगायची वेळ येते, त्यावेळी या चांदीचं कारण आपल्याला शिंपली उपहित चैतन्य हे सांगावं लागतं. म्हणून शिंपली उपहित चैतन्याला अधिष्ठानत्व येतं आणि त्या चांदीला भ्रमाचा विचार आपल्या पुढे मांडला जातो. शिवाय आणखीन जर का बोलायची वेळ आली, की हे शून्यरूप आहे, असं म्हणणारा कोणीतरी तिसरा आहे ना. आणि हे तिसरा जर का असेल, तर तो जीव नावाचं तत्व सिद्ध होतं. मग आता जीव कसा सिद्ध होतो ते सांगा तुम्ही. मग ते काय मात्र कोणाच्या सत्तेवर तो बोलतो? कोणाच्या सत्तेवर ती चांदी आणि शिंपली पाहतो, कळते, दिसून कळते, अशा पद्धतीने जे काय बोलणी होतात, तर हे सगळं बोलताना त्या आत्मस्वरूपाचं म्हणजे एकमेव आत्मस्वरूपाचं अस्तित्व मानावं लागतं. कारणाशिवाय कार्य सिद्ध होत नाही, हाही विचार आपल्याला अंतःकरणात घ्यावा लागतो. आणि मग आपण म्हणतो, की या कल्पित जगताचं अधिष्ठान आत्मा म्हणजे ब्रह्म आहे आणि ते मी आहे आणि ते मला कळून घेतलं पाहिजे. म्हणून जे आत्मतत्व वास्तवात कार्यकारणातीत आहे, त्यालाच मी समजून घ्यायचं आहे आणि ते माझं स्वरूप आहे. मग ही सगळी मतमतांतर मांडणारी जी मंडळी आहेत, ती केवळ या इंद्रिय स्तरावरच विचार करू शकतात. इंद्रिय स्तरावर जे जे त्यांना काही दिसतं आणि कळतं, तेच ते सगळं खरं आहे आणि त्यानंतर त्या इंद्रियांशिवाय असलेलं अस्तित्व रूप जे आत्मतत्व आहे, की जे 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही, ते तत्व मी आहे याविषयी ते मात्र बाजूलाच राहतात. ते त्यांना कधी कळूनच येत नाही. म्हणून इथे अधिष्ठानाशिवाय अध्यस्थाचा भ्रम सिद्ध होणं शक्य नाही. विचारसागरच्या दुसऱ्या तरंगात असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, की अधिष्ठानाच्या सत्तेवरच भ्रम होतो. मग एक अधिष्ठान एकमेव अद्वितीय आहे, ते आत्मतत्व आहे. म्हणून इथे काय आहे, हे सगळे शून्यवादी किंवा आणखीन काय जे काय मंडळी आहेत, ती सगळी जड अचेतन पदार्थांना आत्मा म्हणतात. पण त्याचं अधिष्ठान मात्र आत्मा आहे, हे मात्र विचार करायला विसरतात. म्हणून ते स्वरूपाशी कधी एकरूप होऊ शकत नाही. आता हा जो 77वा जो श्लोक आहे, ते वेदांतातील आत्म्याचे स्वरूप असं समजावून सांगणार आहे. विज्ञानमय कोशाच्या आत व त्याहून वेगळा आनंदमय रूप आत्मा आहे. तो आहे अशा श्रद्धेने स्वीकारावा लागतो. हा श्रुतीचा सिद्धांत आहे. आता श्रुती बुद्धिहून आत्मा वेगळा आहे असं सांगते आणि त्याचं कारणच आहे. ते सांगण्याचं कारण एकच आहे, की त्या बुद्धीहून आत्मा वेगळा करा. कारण पुन्हा आणखीन क्षणिक विज्ञानवाद्यांचा जो विचार आहे, तो आपल्याला आणखीन तो खोडून काढायचा आहे. फार एखाद्याचं खोडणंच करायचं असेल, तर ते अगदी काय म्हणूया सपाट खोडलं पाहिजे आणि पुन्हा तो पूर्वपक्षीय विचार माझ्या अंतःकरणात नको. अशा पद्धतीने तो पक्का झाला पाहिजे आणि विचार केला तर आपण तो मागेही विचार करून पाहिलाय, की बुद्धी तेज तत्वाची आहे, पांचभौतिक आहे, म्हणून ती मिथ्या आहे. म्हणून बुद्धीने केलेला प्रत्येक विचारही मिथ्या आहे. आणि अशा मिथ्या विचारातनं मी जर का सुखी-दुःखी होत असेल, तर मी आनंदाकडे जाणार कसा? म्हणून इथे मिथ्या बुद्धीचं जे अधिष्ठान आहे, ते चेतन आत्मा आहे आणि ते काय आहे? बुद्धीहून वेगळं आहे. पण याच्यावर श्रद्धा असावी लागते. संतांवर, श्रुतीवर श्रद्धा, संत, श्री गुरु आणि श्रुती या 3 मंडळींवर जर का श्रद्धा मी ठेवली आणि जास्त श्रेष्ठ प्रमाण जर का विचार करायची वेळ आली, तर श्री गुरु प्रमाण हे श्रेष्ठ आहे.
कारण श्रुती ही शब्द स्वरूपात आपल्या पुढे येते, पण संत आणि श्री गुरु हे आपल्या पुढे स्वतः येऊन आपल्याला ते तत्वज्ञान समजावून सांगतात आणि त्यानुसार साधन करून घेतात. या सर्व गोष्टी आपल्याला अज्ञान निवृत्तीसाठी त्या बुद्धीचा वापर करायचा आहे, पण बुद्धीला आत्मा म्हणायचं नाही हे सगळं स्पष्ट करतात. त्या अज्ञान निवृत्तीसाठी बुद्धीचा उपयोग करून मी माझ्या आनंदाशी एकरूप होऊन जातो, हा त्यातला भाग आहे. म्हणून संशय न घेता श्रद्धेने आत्मानुभवाचा प्रवास पूर्ण करावा. त्या ज्ञानदेवांनी एका ठिकाणी ती ओवी म्हटली, मला ओवी आठवत नाही, पण त्याचा अर्थ माहिती आहे थोडा, की जेव्हा पहाट होते आणि सूर्यदेवाचं दर्शन होतं, तेव्हा मात्र आपल्याला डोंगरावर जाण्यासाठी अनेक वाटा दिसतात आणि अनेक वाटा दिसल्यानंतर त्या सगळ्या अनेक वाटा चालून मी डोंगरावर जायचं असतं अशी अपेक्षा नाहीये. त्यातली कोणती तरी एक वाट माझ्या अंतःकरणाला किंवा माझ्या शरीराला साजेशी, माझ्या शरीराला झेपण्या इतकी मी शोधायची असते आणि ती शोधून कमीत कमी वेळात त्या डोंगराच्या माथ्यावर जायचं असतं आणि तिथून मी सूर्यदर्शन घ्यायचं असतं. म्हणजे हा जो विचार आहे तो मला कळला पाहिजे. म्हणून इथे संशय नाही घ्यायचा. श्रद्धा ही ठेवली पाहिजे, कारण श्रद्धावान लभते ज्ञान. माझी जर कोणावर श्रद्धाच नसेल तर त्याचा उपयोग काय? जोपर्यंत मी श्रद्धापूर्वक अभ्यास करत नाही, तोपर्यंत आत्मा हा माझ्या अनुभवाचा विषय होण्याची व्यवस्था नाही. तुम्ही विषय शब्दाला कदाचित आक्षेप घ्याल, जोपर्यंत मी त्याला जाणत नाही, तोपर्यंत माझ्या तो जाणण्याचा विषय आहे. आत्मा जाणण्याचा विषय आहे. ज्या दिवशी मी जाणला जाईल, मला आत्मस्वरूप जाणलं जाईल, त्या दिवशी मी तो जाणण्याचा विषय नाही, हे माझ्या अनुभवाने सिद्ध होईल. पण असं अनुभवाने सिद्ध होत नाही, तोपर्यंत तो श्रद्धेचा विचार आहे. आणि अशी श्रद्धा जी आहे, ती वेदांत मतावर आधारलेली श्रद्धा असली पाहिजे आणि त्यानुसार साधन घडलं पाहिजे. आणि असं साधन घडलं तर मग काय आहे, त्या श्रद्धेच्या बळाला माझ्या साधना करण्याचा विचार आणि तोही श्री गुरु प्रमाण मानून, तोही संतांनी लिहिलेल्या ग्रंथ प्रमाणाला मानून तो जर व्यवहार होत असेल, तर मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था आहे. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. म्हणून आता हा जो खंडनाचा विचार जो आहे, तो पंचदशीकारांनी या 63 ते 75 पर्यंत जेवढी मतमतांतर मांडली, तेवढ्यांचं सगळ्यांचं खंडन केलेलं आहे. आणि ते खंडन झाल्यानंतर ते पंचदशीकारांनी मांडलेलं मत जे आहे, ते अद्वैत मत आहे आणि तेच मला ग्राह्य आहे. आता पुन्हा एक नवीन विचार पुढे सुरू झालेला आहे. तो आत्म्याच्या आकारासंबंधी झालेला आहे, की त्या आत्म्याचा आकार कसा आहे. या संबंधी आता पूर्वपक्षीय मतं ही आपल्या पुढे येणार आहे. आत्म्यासंबंधी सुद्धा तो अणु एवढा अति मोठा किंवा मध्यम आहे असे म्हणणारे वादी श्रुतीवाक्य व अनुमान यांच्या मदतीने अनेक प्रकारे वाद करीतच राहतात. हा श्लोक 78चा विषय आहे, की वास्तवात आत्मा निरपेक्ष व्यापक आहे. त्यामुळे त्याचं मोजमापाचं परिमाण नाहीये. परिमाण शब्दाचा अर्थ युनिट. युनिट म्हणजे एकक. की समजा आपल्याला जर का धान्य विकत घ्यायचं असेल, तर ते आपल्याला किलोच्या भाषेत घ्यावं लागतं. म्हणून किलोग्रॅम हा काय आहे, हे धान्य मोजण्याचं युनिट आहे. तसंच जर का पाणी, तेल, दूध वगैरे याचं जर युनिट काढायचं असेल, तर ते मिलीलिटर आहे. अशा पद्धतीने आहे. मग तसंच काही वास्तवात आत्मा निरपेक्ष असताना तो कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. असं असतानाही त्याच्या मोजमापाचा जो विचार आहे, हे सगळे अणुवादी विचार आहे. म्हणून मला काय समजून घ्यायचं आहे, की तो जो निरपेक्ष आत्मा आहे, त्याच्या सत्तेवरच हे जगत भासतं. म्हणून जगताचा तुम्हाला परिमाण काढता येतं. त्या पृथ्वीचं क्षेत्रफळ काढता येतं आणि असंही म्हणतात, की 2/3 पाणी आहे आणि 1/3 पृथ्वी आहे. म्हणजे ही सगळी जी काय मोजमाप आहे, ती केवळ सावयव साकार पदार्थांमध्ये आहे. आणि सगळी सावयव साकार पदार्थ असतात जे ते सापेक्षित असतात. म्हणजे त्याची सुरुवात असते, त्याचा मध्य असतो आणि त्याचा शेवट असतो. अशा पदार्थांचं मोजमाप करता येतं, पण आत्मस्वरूप मात्र एकमेव अद्वितीय असल्याने ते जन्मालाच आलेलं नसल्यामुळे, त्याला स्थिती नसल्यामुळे आणि पुन्हा त्याची लांबी रुंदी असा विषयच नसल्यामुळे त्याचं मोजमाप काढता येत नाही. अशा असताना सुद्धा ही मोजमाप करणारी जी मंडळी आहेत, ती मोजमाप करायलाच बघतात. म्हणून अणुवादी किंवा परिमाण मतवादी आत्मा केवढा आहे हे सांगत बसतात, पण हे त्यांचं मत संकुचित आहे. म्हणून ते त्याचं युनिट सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण का,
या व्यावहारिक जगामध्ये आपल्याला अशी युनिट्स आपल्याला तयार करावी लागतात. प्रत्येक गोष्टीचं एक एक युनिट असतं. किंवा अंतर जर का म्हणालो, की आता मला माझ्या श्रीगुरूंच्या तिथे शिवगडावर जायचंय, तर तुमचा पुण्यापासून त्या शिवगडापर्यंतचं अंतर किती? मग मी म्हणतो सुमारे 300 किलोमीटर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, अंतराचं काय आहे ते सापेक्षिक परिमाण देता येतं. पण आत्मा निरपेक्ष व्यापक असल्यामुळे त्याचं परिमाण काय देणार? आणि तो वास्तवात तर्कानेही सिद्ध होत नाही. तर्काने अनेक गोष्टी सिद्ध होतात. समजा ज्या गोष्टी मला माहीत नाहीत, त्या टीव्हीत पाहून किंवा शब्दाने ऐकून मी तर्क करू शकतो. पण आत्माचा तर्क करता येत नाही. कारण ज्याच्याविषयी तर्क करायचा असतो, ती वस्तू कधीतरी काहीतरी प्रमाणात असतेच ना. म्हणजे तिचं अस्तित्व जे आहे ते सावयव साकार पदार्थांच्या रूपाने असतंच. पण आत्मा निरवयव निराकार असल्यामुळे आणि तो एकमेव अद्वितीय असल्यामुळे, तो वेगळेपणाने कळत नसल्यामुळे त्याच्याविषयी मी तर्क करणार कसा? तर्क करायचा आहे ज्याच्याविषयी, तो माझ्यापेक्षा वेगळा असला पाहिजे ना. असं जे काय सगळं जे विचार आहेत, हे सगळे अणुमतवादी जे असतात, ते सगळे हे विचार विसरून जातात उत्तर पक्षीय. आणि मग ते त्यांचे तर्क लढवतात. आणि मग बोलायची वेळ आली तर ते आत्मानुभव न घेताच मरून जातात. एवढंच त्यांना बोलावं लागतं आणि परत जन्माला येतात. मग आता हे जे 79वा जो श्लोक आहे, तो अणुपरिणामवादी जे आहेत त्यांचं मत ते मांडतायत. शरीराच्या आत सूक्ष्म नाड्यातून संचार करणाऱ्या आत्म्याला अणु अणुवादी अणुप्रमाण म्हणतात. कारण तो सूक्ष्म नाड्यातून संचार करतो. केसाच्या बारीक तुकड्याचे 1000 भाग केले असता जेवढे त्याचे माप असेल, तेवढ्या मापाच्या नाडीतून हा आत्मा ये-जा करतो. अशा रीतीने त्या आत्म्याचं सूक्ष्मत्व हे अणुवादी मांडतायत. प्रश्नोपनिषदात या नाड्यांचा उल्लेख झालेला आहे. आणि अशा या सूक्ष्म नाड्यातनं आत्मा ये-जा करतो, अशी अणुवादी मतवादी जे आहेत त्यांचं म्हणणं आहे. आणि मग ते मत मांडणारे जे त्यांचे संत आहेत, ते रामानुजाचार्य व मध्वाचार्य अशी ही सगळी द्वैती मंडळी आहे. आणि ते ते त्यांचं मत मांडतात. पण मुख्य मुद्दा काय आहे, की जे पदार्थ जन्माला येतात, त्यांची ये-जा ही शक्य आहे. की उदाहरणार्थ माझं शरीर हे जन्माला येतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं. म्हणजे याचा अर्थ माझं शरीर जे आहे ते मिथ्या आहे. पण हे त्यांना सांगणार कोण? की जे येतं ते काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं. पण वेदांत सिद्धांत माहिती नसल्यामुळे ते करणार तरी काय? म्हणजे अणुवाद्यांची ही परवड होऊन बसते, की त्यांना शरीराचं मिथ्यात्व कळत नाही. म्हणून ते त्यांचं जे परिमाण जे आहे, की ते किती तो छोटा आहे, की त्या नाड्यांमधनं तो ये-जा करतो. आता ये-जा करत आहे असं जर म्हणलं, तर त्याचं सूक्ष्मत का होईना त्या टेलिस्कोप खाली का थोडं होईना दिसणारच आहे. अगदी ते म्हणूया तो जो सूक्ष्मदर्शक यंत्र जे आहे, ते अत्यंत प्रभावशाली आहे, की त्या केसाचा 1000वा भाग सुद्धा मॅग्निफाय करून दाखवतो. म्हणजे त्याला सावयव साकारत्व आलंच की. मग असं सावयव साकार असलेलं जे मत आहे, ते अणुवाद्यांचं मत आहे. आणि वास्तवात आत्मा निरवयव निराकार आहे, हे उत्तर पक्षीय मत आहे. आणि ते उत्तर पक्षीय मत असल्यामुळे ते मला ग्राह्य आहे, हा विचार आपल्याला करावा लागेल. आता पुढे 80वा जो श्लोक आहे, ते आत्म्याचे अणुप्रमाण सांगणाऱ्या 2 श्रुती ते आपल्याला आधारासाठी ते आपल्या पुढे मांडतात. आत्मा अणुहून अणु असल्याने तो अणु आहे. आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. अशा शेकडो हजारो श्रुती अणुप्रमाण सांगतात. म्हणून आत्मा निरपेक्ष सूक्ष्म व्यापक आहे हे सांगण्यासाठी श्रुती अणुप्रमाण सांगतात. आत्म्याची सूक्ष्मता श्रुतीला सांगायची आहे. पण ती श्रुतीला सूक्ष्मता सांगताना ती त्या आत्म्याचं प्रमाण देत नाहीये. परिमाण देत नाहीये. प्रमाण शब्दाचा अर्थ परिमाण देत नाही, युनिट देत नाही. श्रुती वास्तवात आत्मा निरपेक्ष व्यापक आहे असंच सांगते. पण ही या सर्व जन्माला येणाऱ्या पदार्थांपेक्षा ही श्रुती असं सांगते, की तो आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे. आता किती सूक्ष्म आहे, तर तो अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. त्या प्रमाणात श्री तुकाराम महाराज बोलले. त्यांना आनंदाचा अनुभव आला आणि आनंदाचा अनुभव आल्यानंतर तो आत्मा किती सूक्ष्म आहे हे सांगण्यासाठी त्यांनी एक प्रमाण दिलं. तुका आकाशा एवढा. याचा अर्थ काय झाला, की तुकाराम महाराज
हे आकाशापेक्षाही सूक्ष्म झाले. कारण 5 महाभूतांमध्ये सूक्ष्मतेची परिसीमा जी आहे ती आकाश महाभूताची आहे. त्या आकाश नावाच्या महाभूतामध्ये ही उर्वरित 4 महाभूत समाविष्ट होतात. आणि तुकाराम महाराज स्वतःला म्हणतायत अणुरणीया थोकडा. म्हणजे मी किती आहे सूक्ष्म की त्या सूक्ष्मतेचं मोजमापच नाही. असा इतका मी सूक्ष्म असलेला जो आत्मस्वरूप आहे तो आकाशापेक्षाही व्यापक आहे. कारण जे सूक्ष्म तत्व असतं तेच व्यापक असतं. हा त्यातला विचार आहे पक्का. आणि तो जर मला लक्षात आला की प्रत्येक वेळी जेव्हा आपण सूक्ष्मता जेव्हा विचार करायला घेतो त्यावेळी स्थूल शरीरापेक्षा आपण आत आत जेव्हा जातो तेव्हा मग मनोमय कोश, प्राणमय कोश, मग पुढे विज्ञानमय कोश आणि पुढे आनंदमय कोश आणि मग त्याच्याही पुन्हा अधिष्ठानाचा विचार जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा तो विचार मात्र आत्मस्वरूपापर्यंत जातो. आपल्याला समजूनच घ्यायचा विचार येतो की तुका आकाश एवढा म्हणण्यामध्ये तुकाराम महाराज द्वैती नाहीये, ते अद्वैत तत्वज्ञानच प्रतिपादन करतात. आपल्याला माहीत असलेला शेवटचं सूक्ष्म प्रमाण ते मला सांगतात की आकाश नावाचं महाभूत हा या सूक्ष्म परिमाणाचा विचार आहे आणि त्याच्यापेक्षाही आत्मा पुन्हा सूक्ष्म आहे. म्हणजे त्याचं जे काय असणं जे आहे ती निरपेक्ष सूक्ष्मता आहे, ती तुला कळून घ्यावी लागेल. म्हणून आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. पण अणुपरिमाणवादी जे असतात, परिमाणवादी जे असतात ते मात्र या श्रुतीचा अव्यय करतात. ती श्रुती काय सांगते हा विचार लक्षातच घेत नाही. आपल्याला त्या श्रुतीतनं काय सांगायचं आहे, त्या श्रुतीला काय सांगायचं आहे तो भाग कळून घेणं हे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. पुढे मग आता हा जो 81वा जो श्लोक आहे तो असं सांगतो, केसाच्या टोकाच्या 100व्या भागाची कल्पना करून त्याचे आणखीन 100 भाग केल्यास त्यातील एक भागा एवढ्या मापाचा जीव आहे असे दुसरी श्रुती सांगते. आता अशी ही श्रुती या अणुवाद्यांनी त्यांच्या मदतीला घेतलेली आहे. हा श्रुतीचा एकच भाग त्यांनी घेतलेला आहे की जीवाचा वाच्यार्थ व लक्षार्थ या पद्धतीने श्रुती आपल्या पुढे बोलत असते हे लक्षात घेत नाही की श्रुतीला जेव्हा जीव नावाचं तत्व समजावून सांगायची वेळ येते त्यावेळी हा व्यवहार करणारा जो जीव आहे तो वाच्यार्थाने मर्यादित असलेला जीव आहे, तो सापेक्षित आहे, तो सावयव साकार आहे असं श्रुती सांगते. पण त्याचं अधिष्ठान असलेला जो कूटस्थ रूप जीव आहे तो मात्र लक्षार्थ आहे आणि तो स्वरूप आहे आणि ते निरपेक्ष व्यापक आहे. म्हणून इथे काय आहे की वाच्यार्थाने असलेल्या भागाचा जो विचार आहे तो केवळ व्यवहार करण्यासाठी मांडलेला आहे. पण काय होऊन जातं तो वाच्यार्थाने असलेला जो विचार आहे त्यालाच पूर्व पक्ष सिद्धांत पक्ष करतो आणि त्यातला सोयीस्कर भाग आपल्याला घेऊन त्या लक्षार्थाचा मात्र म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाचा विचार करत नाही. आणि मग म्हणतात की आता तुमचीच श्रुती सांगते की जीव मर्यादित आहे असं बोलतात. आणि वास्तवात आमची श्रुती ते जीव मर्यादित आहे त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगते जीव कुटस्थ रूप अमर्याद आहे. पण त्याकडे मात्र ते लक्ष देत नाही. म्हणजे मागील किंवा पुढील संदर्भ जे असतात ते न विचारात घेता जेव्हा मांडामांड होते अभ्यासाची तेव्हा मात्र आपण काहीतरी विपरीत मत स्वीकारलेलं असतं. हा विचार आपल्याला करावा लागेल. आता पुढे जो श्लोक 82वा आहे तो दिगंबर जैन जे आहेत त्यांचा आहे आणि ते मध्यम परिमाणवादी आहेत. त्यांचा मध्यम परिमाणवाद आहे. त्याचा अर्थ असा सांगतात, पायापासून डोक्यापर्यंत चैतन्य व्यापून राहिले असल्याचा अनुभव येत असल्याने व नखापासून मस्तकापर्यंतचे शरीर तो व्यापून राहतो अशी श्रुती सांगत असल्याने दिगंबर जैन आत्मा शरीरा एवढा म्हणजे मध्यम परिमाणाचा आहे असे सांगते. म्हणजे श्रुती काय सांगते तो शरीरभर व्यापून आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे या अणुवादी मतांनी बोलण्याची एक भाषा आपल्याला केलेली आहे की आत्मा आणि शरीर याचे परिमाण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्या आत्मस्वरूपाचं जे परिमाण आहे ते किती आहे म्हणजे त्याचं युनिट काय आहे तर ते जीवा एवढा आत्मा आहे अशा पद्धतीने बोलायला करतात. आता बोलायचीच वेळ आली ते आत्मा मानतात हे काय कमी आहे काय असा एक विचार मनात येतो की अरे हे सगळे आत्मा मानतात कदाचित एवढ्यावरच जर त्यांचं मत जर का वागणं शुद्ध आणि समजा निर्मळ मनाचा असेल म्हणजे त्याच्या जीवनात तो शुद्ध आणि शांत असेल तर तो स्वरूपाकडे सहज जाऊ शकेल. कारण मी माझ्या श्री गुरूंशी चर्चा केली होती
आणि त्यांना एक प्रश्न विचारला होता की हे मतमतांतरवादी जे आहेत हे असे वागतात, हे असं समजून असा जेव्हा व्यवहार करतात त्यावेळी तर नक्की यांची गती काय? असं जेव्हा बोलायची वेळ आली तेव्हा ते मला म्हणाले, "उदय एक लक्षात घे," म्हणे, "जर का त्यांचं वागणं जर का निर्मळ मनाचं असेल म्हणजे ते दुसऱ्याला त्रासयुक्त वागणं नसेल. ते जीवनात दुसऱ्याला कोणालाही त्रास देत नसतील आणि अत्यंत निर्मळ मनानी सगळ्यांशी ते एकमेकांशी वागत असतील, तर त्यांची पुढच्या जन्मामध्ये चित्ताची शुद्धी आणि शांती होण्याची एक व्यवस्था तयार होते आणि पुन्हा ते अद्वैत मतांमध्ये विचार करण्यासाठी जन्म घेतात आणि तिथून पुढे त्यांचा त्या आनंदरूपतेपर्यंतचा प्रवास होऊ शकतो. म्हणजे त्याला एवढे जर तर आहे. आणि असं जे काय आहे ते बोलताना काही वेळा हे अणुमतवादी हे आत्म्याचं आणि त्या ईश्वराचंही अस्तित्व नाकारायला कधी ते कमीपणा करत नाही. की आत्मा आम्ही मानतो पण ईश्वर आम्ही मानत नाही. कारण हे जडकारणवादींचा विचार जेव्हा येईन पुढे कधीतरी त्यावेळी या जडकारणवाद्यांना जर का विचारलं या जगाचं कारण काय आहे तर ते म्हणतात प्रकृती आहे. बरं तुमची प्रकृती जिवंत आहे म्हणजे ती चेतन आहे का अचेतन आहे? तेव्हा ते मात्र म्हणतात अचेतन आहे. आणि जेव्हा अचेतन आहे असं जेव्हा म्हणतात त्यावेळी ते त्यांनी ईश्वराचा स्वीकार केलेला नसतो. म्हणजे आता काय बोलायचं? अशा पद्धतीने त्यांचं जे मत असतं ते कुठल्याही पद्धतीने ते स्वीकारणीय नसतं. अत्यंत चुकीचं मत मानतात. काही वेळा चार्वाक मत आहे. ते शरीरालाच आत्मा मानतात. शरीराच्या सहाय्याने जगतात आणि शरीर मेलं की आत्मा मेला. मग परत मला जन्मच नाही. म्हणजे मनुष्य जन्म मिळालाय ना तोच शेवटचा जन्म आहे आणि तो एन्जॉय करून घ्या. खाओ पिओ मजा करू. हे पाश्चात्य तत्वज्ञानाचं ते प्रतीक आहे. ती लोक त्याच पद्धतीने जीवन जगतात. म्हणून इथे काय आहे ते काय बोलतील आणि काय करतील याचा काही आपल्याला विचारच करता येणं अशक्य आहे. आपल्या या विचारांपलीकडची मतं असतात. केवळ आपण हरिओम म्हणू शकतो. या लोकांचा जर का विचार करायची वेळ आली तर हरिओम म्हणण्याशिवाय आपल्याला काही पर्याय नसतो एवढाच खरा विचार आहे. आता हा जो 83व्या श्लोकाचा जो विचार आहे त्याला श्रुतीचं प्रमाण देतात. मध्यम परिमाणवादी आत्मा अतिसूक्ष्म असून तो परिमाणाच्या नाड्यात प्रवेश कसा करतो या शंकेला त्यांनी दिलेले उत्तर. श्लोक 83 आहे. स्थूल शरीर त्याच्या हातांसारख्या अवयवांनी जसे सदऱ्यामध्ये म्हणजे शर्टामध्ये प्रवेश करतो त्याप्रमाणे आत्मा त्याच्या सूक्ष्म अवयवांनी नाड्यात संचार करतो. आता हे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बृहदारण्यक श्रुतीमध्ये तो हा सर्वत्र नखात शिरून असे म्हटले आहे. म्हणजे स्वरूप जे आहे तो सर्वत्र नखात म्हणजे काय नख हे उपलक्षण आहे. याचा अर्थ काय आहे तो शरीराच्या प्रत्येक अवयवात अधिष्ठान रूपाने आहे. ज्या अर्थी पण त्याचं विपरीत मत हे मात्र हे अणुवादी किंवा हे जे काय मतवादी जे आहेत हे परिमाण मतवादी ते असं म्हणतात ज्या अर्थी तो आत्मा शिरतो असं श्रुतीचं म्हणणं आहे. म्हणजे काय झालं ते शरीर आधी निर्माण होतं आणि मग त्यात आत्मा शिरतो असं ते बोलतात. त्या अर्थी तो अवयव सहित आहे आणि अवयव सहित असल्यामुळे तो शरीरात शिरतो म्हणून तो मध्यम परिमाणाचा आहे. म्हणजे काय झाला की तो शरीरात शिरतो मग जरा शरीरापेक्षा सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म असल्यामुळे तो नाड्यातनं संचार करतो आणि असा परिणाम म्हणजे परिमाण म्हणजे युनिट असा अर्थ होतो. तो शरीरातील प्रत्येक सूक्ष्म अवयवात शिरतो आणि संचार करतो. थोडक्यात तो शरीरातल्या नाड्यांमध्ये स्विमिंग करतो असं म्हणावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा काही विपरीत म्हणणी मांडली जातात त्यावेळी मात्र मोठं विलक्षण भाग आहे आणि यांचे मोठमोठाले ग्रंथ आहेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करणार नाही. कारण मी एकदा बौद्ध मतवाद्याला एकाला विचारलं होतं आता हा विषय बोलूया आणि आपण आजचा विषय संपवूया थांबवूया की बाबा रे हे सगळे जे काय ग्रंथ आहेत हे सगळे वाचता काय तुम्ही त्यांचा काही विचार तुम्ही काही करताय काय तर ते कोणीही काही मतवादी विचार करत नाहीयेत. म्हणजे ते फक्त बौद्ध ही केवळ मी नवबौद्ध आहे मी बौद्ध आहे केवळ जातीपुरता विचार करतात. ते या त्यांनी मांडलेल्या कुठल्याही विचारांचा काही अवलंब करत नाही किंवा काही मतांतरही नाही. म्हणजे आत्ता जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की ही पंचदशीमध्ये एवढ्या मतमतांतराचा विचार मांडला आणि तो आपण केला आणि तो करून
असा एकही माणूस जर माझ्या समोर येत नसेल तर एवढे सगळे मतवादी जे आहेत त्यांचा विचार का करायचा? त्याचं कारण एकच आहे, फक्त पुन्हा पुन्हा सांगण्याचं, की असं काही मत माझ्या अंतःकरणात बुद्धीलाच आत्मा म्हणणारं किंवा मनालाच आत्मा म्हणणारं असं काही असेल तर तेवढं झटकून टाकावं एवढाच आहे. अदरवाईज आत्तापर्यंतचा जो विचार आहे त्यातला जो उत्तर पक्षीय विचार जो आहे तो केवळ माझ्या अभ्यासाचा विचार आहे, एवढाच विचार करावा आणि उर्वरित विचार पुन्हा तो सोडून द्यावा. एवढंच मात्र बोलायची वेळ ही सांगणाऱ्यावरही येऊ शकते आणि ऐकणाऱ्यावरही येऊ शकते. तरी सुद्धा जय जय रामकृष्ण हरी म्हणण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून हरिओम तत्सत श्री पांडुरंगाय नमः असा विचार आपल्याला बोलावाच लागेल. रामकृष्ण हरी. त्याच्यासाठी आपण हे घेतलंय आय एक्सेल. हा बोला. हॅलो. हॅलो. हा बोला. सर, हा आता जो तुम्ही शेवटचा विचार मांडला ना, हा त्या संदर्भातच प्रश्न विचारणार होते, परंतु तुम्ही चांगलं त्याचं समर्पक उत्तर दिलेलं आहे, म्हणून प्रश्न विचारावंसं वाटत नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. हे सगळे जे मतवादी आहेत म्हणता तुम्ही, हे सगळे चारबाग म्हणा किंवा हो हे बौद्ध मतवादी, परिमाणवादी वगैरे, हे मतमतांतर म्हणजे पूर्वी जे जयपत्र मिळवण्यासाठी हे वादविवाद करणारे जे विद्वान लोक होते ते हो एकमेकांना वादविवाद करून हरवायचं आणि जयपत्र मिळवत ते सगळं हे करत होते, भ्रमंती करत होते. तर हो असाच केवळ वादविवादाचा एक मुद्दा की मी किती त्यातून शहाणा आहे, विद्वान आहे हे दाखवण्यासाठी ते करत होते की आणखीन काय? तर तुम्ही ते खूप छान त्याचं मला उत्तर दिलेलं आहे. फक्त मला एवढं विचारायचं होतं की छान की आपण ह्याचं अद्वैत तत्वज्ञानाचं जे शास्त्रकारांनी जे मत मांडलेली आहेत किंवा ते उत्तर मीमांसा म्हणतात त्याचाच विचार करून पुढे जावं, हे खूप भावलं सर. म्हणून धन्यवाद, कौतुक खूप तुमचं. धन्यवाद. धन्यवाद. बोलायचंय काही? थांबायचं का मग? सर, आणखीन एक विचारायचं होतं. हॅलो. बोला. तुम्ही म्हणाल की तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला सांगितलं. हा हॅलो, ऐकू येतं ना? हो हो तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला सांगितलं, म्हणजे काकांनी, की हा असे जे मतवादी आहेत त्यांची भली मतं ही अशी जरी असली, म्हणजे अभ्यासार्थी ह्यांना दिशाहीन करणारी जरी त्यांची मतं असली तरी, आणि परंतु वृत्ती त्यांची चांगली असेल किंवा त्यांचं वागणं चांगलं असेल, कोणाला ते दुखवत नसतील, तर त्यांना पुढचा जन्म चांगला मिळून त्यांचा उद्धार होऊ शकतो, असं तुम्ही इथे थोडक्यात सांगितलं. हो तर मग त्याच्यातून सुद्धा हे असं वाटतं ना की कुणाचाही असं द्वेष वगैरे न करता जर चांगल्या पद्धतीनं आपण हे केलं तर त्यांनाही गती मिळू शकते. हा. आता जैन मतवादी जे आहेत ना, हा म्हणजे आता जैन साध्वी असतात हा किंवा जैन मंडळी असतात काही, हा हा ते वागायला अतिशय खूप चांगले असतात. म्हणजे मी हा ऑब्झर्व केलेत काही जण. हो आणि हो म्हणजे जैन मतवादी नाही म्हणत मी, जैन जातीचे लोक म्हणतो. ते जैन हो मताचा स्वीकार करतात, पण हो हो अतिशय ते दुसऱ्यांना उपयोगी पडतात, दानधर्म करतात, पण ते बरोबर. त्यांच्या मताला चिकटून राहतात काही कारणास्तव. हो म्हणजे हो त्यांचे विचार, बरोबर. पण वागणी अत्यंत निर्मळ मनाची असतात. त्यावेळी हम्म. मात्र ते तिथनं या देहात मात्र मुक्त होत नाही, हे निश्चितच. पण हा जेव्हा पुढील देहात जातात तेव्हा हम्म. मात्र त्यांनी केलेल्या सत्कर्माचा विचार तो तिथून बरोबर. पुढे त्यांच्या शुद्ध आणि शांत चित्त होण्यासाठी
जे काय अद्वैत विचार आहे त्या विचारांकडे तो प्रवृत्त करणारा ठरू शकतो. हा त्यातला भाग. हा हा हा. कारण का बरोबर. की हा वाल्या कोळीचा जर विचार केला आपण, बरोबर. वाल्या कोळी ते वाल्मिकी ऋषी, हा ऋषी किती मोठा म्हणजे काय म्हणूया विरुद्ध प्रवास आहे पाहायला प्रवास आहे. गेलं तर. पण तो प्रवाहाच्या विरुद्ध प्रवासही झाला. हो हो तर हो. असा सॉफ्ट विरुद्ध असलेला प्रवास का नाही होणार या बाजूला? खरंय खरंय. हा त्यातला भाग आहे. बरोबर आहे, बरोबर. हम्म. धन्यवाद सर.